आपण सोनं तोळ्यातच का मोजतो, ग्रॅम मध्ये का नाही बरं? उत्तर शोधल्याने असं कळालं की आपण 100 वर्षापूर्वीच्या बियांपासून बनलेल्या तोळ्याचा वापर करतो. ते कसं? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तोळा हा शब्द संस्कृत तोलक या शब्दापासून आलाय, ज्याचा अर्थ होतो वजन किंवा तराजू. पण गंमत अशी, वैदिक काळात डिजिटल स्केल नव्हतं. मग लोकांनी गुंज किंवा रत्ती या नावाच्या बिया वापरल्या, कारण त्यांचं वजन साधारण सारखं असतं. 8 रत्ती इज इक्वल टू 1 मासा आणि 12 मासा इज इक्वल टू 1 तोळा. आपले पूर्वज बिया मोजून सोनं तोलायचे आणि आपण कॅल्क्युलेटर असून सुद्धा बिल चुकवतो. पुढे मुघल काळात हा तोळा चांदीच्या रुपया नाण्याशी जोडला गेला आणि पुढे तेच परिमाण पक्का झाले. मग आले ब्रिटिश. त्यांनी 1833 मध्ये तोळा अधिकृतपणे 180 ट्रॉय ग्रेन्स म्हणजे 11.66 ग्रॅम्स इतका फिक्स केला आणि आजही आपण हाच आकडा वापरतो. 1956 मध्ये भारताने मॅट्रिक सिस्टीम वापरली, म्हणजे कायद्याने तोळा बाद झाला. पण आजही सोनाराकडे गेलात तर 1 तोळा सोनं द्या असंच ऐकू येतं. भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर आणि UAEच्या सोनं बाजारात गेलात तर आजही तिथे तोळाच वापरला जातो. आपण चंद्रयान चंद्रावर पाठवलं, पण अजूनही सोनं घ्यायला वैदिक बियांचा हिशोब वापरतो. रिस्पेक्ट फॉर द ट्रेडिशन बॉस. व्हिडिओ आताच सेव्ह करा आणि नेक्स्ट टाइम सोनाराकडे गेल्यावर त्यांना नक्की विचारा की हा इतिहास त्यांना माहितीये का.